प्रश्न क्रमांक पहिलाच आहे मित्रांनो, नुकतेच RBIचे नवीन गव्हर्नर कोण बनलेले आहेत? तर RBIचे नवीन गव्हर्नर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 संजय मल्होत्रा हे बनलेले आहेत. तर त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, टाइम पर्सन ऑफ द इयर 2024 साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर टाइम पर्सन ऑफ द इयर 2024 साठी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 डोनाल्ड ट्रम्प यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ETPBS ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर ETPBS ही संकल्पना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मतदानाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, 34वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर 34वा व्यास सन्मान पुरस्कार हा खालीलपैकी सूर्या बाला यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, किमोथेरपी ही उपचार पद्धती कोणत्या आजारावर उपयोगी पडते? तर किमोथेरपी ही उपचार पद्धती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कर्करोग म्हणजेच कॅन्सर या आजारावर उपयोगी पडते. पुढचा प्रश्न आहे, आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या वर्षी भरवण्यात आली? तर आरोग्यविषयक जागतिक परिषद ही 1977 या साली भरवण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे, या शास्त्रज्ञाने अनुवांशिकतेचे 2 नियम सांगितले. तर खालीलपैकी जॉन मेंडेल या शास्त्रज्ञाने अनुवांशिकतेचे 2 नियम सांगितले. तर जॉन मेंडेल यांना अनुवांशिकतेचा पिता असे म्हटले जाते, म्हणजे फादर ऑफ हेरिडिटी. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय डॉक्टर दिवस केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय डॉक्टर दिवस हा ऑप्शन क्रमांक 1 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, शरीराचे तापमान मोजण्यासाठी जी तापमापी म्हणजे थर्मामीटर वापरले जाते त्यामध्ये कोणता धातू वापरतात? तर थर्मामीटरमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पारा हा धातू वापरतात, कारण त्याचं जे नॉर्मल टेम्परेचर असते त्यामध्ये तो द्रव रूपात आढळत असते, म्हणून पारा धातू हा वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, 29 ऑक्टोबर 1870 मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना खालीलपैकी केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर ऑल इंडिया ट्रेड युनियन स्थापने खालीलपैकी 1920 ऑप्शन क्रमांक 1 1920 या साली झाली. पुढचा प्रश्न आहे, कमिशनर रँड व ऑयस्टरची हत्या कोणी केली? तर कमिशनर रँड व ऑयस्टर याची हत्या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 चाफेकर बंधू यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ खेळातील विश्वविजेता कोण ठरला? तर खालीलपैकी गुकेश डोमराजू म्हणजे डी गुकेश हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सर सय्यद अहमद खान यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केव्हा झाली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 1934 या साली समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही झाली. पुढील प्रश्न आहे, मुंबई राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर मुंबई राज्य म्हणजे महाराष्ट्र स्थापनापूर्वीचं राज्य होतं, ज्यामध्ये गुजरात व महाराष्ट्र असे 2 राज्याचे जिल्हे होते.
तर त्याच्यामध्ये एकूण 39 जिल्हे होते. पुढचा प्रश्न आहे, अमरावती या प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर अमरावतीमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव या जिल्ह्याचा समावेश होत नाही. पुढील प्रश्न आहे, रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर रंधा धबधबा हा ऑप्शन क्रमांक 1 प्रवरा नदीवर आहे. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे, तर भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे, काकरापारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर काकरापारा हे अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, काठी धाडगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, संविधान सभेच्या मूळ उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा उल्लेख नव्हता? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 एकात्मता या शब्दाचा उल्लेख नव्हता. तर प्रास्ताविकेमध्ये घटना दुरुस्ती करून समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्द टाकण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, पदव्या नष्ट करणे हे घटनेच्या कितव्या कलमात आहे? तर पदव्या नष्ट करणे ही तरतूद खालीलपैकी घटनेच्या कलम 18 मध्ये देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कितव्या कलमात आहे? तर ते 243 के या कलमामध्ये देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य घटनेच्या कितव्या भागात समाविष्ट आहेत? तर मूलभूत कर्तव्य हे घटनेच्या ऑप्शन क्रमांक 2 भाग 4A मध्ये देण्यात आलेली आहे. तर ते मूलभूत कर्तव्य हे स्वर्णसिंह समिती यांच्या शिफारसीनुसार टाकण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कितव्या परिशिष्टात भाषेचा उल्लेख आहे? तर भाषेचा उल्लेख खालीलपैकी परिशिष्ट 7 मध्ये देण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदूकडून केले जाते. पुढचा प्रश्न आहे, लोहित पेशी डॅश डॅश मध्ये नाश पावतात. तर लोहित पेशी हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 प्लीहामध्ये नाश पावत असतात. पुढचा प्रश्न आहे, गुणसूत्रांच्या खंडांना काय म्हणतात?